Hello students, welcome to online classes. लास्ट क्लासमध्ये आपण बघितलं होतं रिस्पॉन्स टू द अबायोटिक फॅक्टर्स म्हणजे रिस्पॉन्स टू द चेंजिंग इन्व्हायरमेंट्स. चार प्रकारचे रिस्पॉन्स आपण बघितले होते. रेग्युलेट्स, त्याच्यानंतर कॉन्फॉर्मर, थर्ड वन होता मायग्रेशन आणि फोर्थ वन सस्पेंड. ओके, टुडेज टॉपिक इज ॲडॅप्टेशन्स. ओके, ॲडॅप्टेशन इन ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन, इट इज द नेम ऑफ चॅप्टर. ओके, आज आपल्याला बघायचं आहे ॲडॅप्टेशन. ओके, ॲडॅप्टेशनबद्दल सर्वांना माहिती आहे. जो काही ऑर्गॅनिझम्स आहे दॅट प्लांट्स ऑर ॲनिमल्स, तो त्याच्या पर्टिक्युलर हॅबिटॅटमध्ये राहत असतो आणि त्या हॅबिटॅटमध्ये येणारे जे काही अबायोटिक फॅक्टर आहेत त्याच्यासोबत त्याचं सुटेबल होण्यासाठी तो स्वतःमध्ये काही बदल, काही चेंजेस घडून आणतो आणि त्या कारणाने तो त्या इन्व्हायरमेंटमध्ये सर्वाईव्ह करू शकतो. त्याला आपण ॲडॅप्टेशन म्हणतो. ठीक आहे, ही याची एक लिटरली मिनिंग झाली आहे की ॲडॅप्टेशन म्हणजे काय, ॲक्च्युअल मिनिंग काय किंवा त्याची डेफिनेशन काय. तर ॲडॅप्टेशन मीन्स व्हॉट, एनी attributes, okay, any attributes of organism, okay, which one, like a physiological, okay, or we can may say that morphological, or behavioral. Okay, behavioral, that enable organism to survive and reproduce. ओके, रिप्रोड्यूस इन. तर जो काही ऑर्गॅनिझम्स आहे तो जर अशा प्रकारचं जर चेंजेस स्वतःमध्ये करत असेल किंवा अशा प्रकारचे ॲट्रिब्यूट्स दाखवत असेल, म्हणजे तो मॉर्फॉलॉजिकल काही चेंजेस दाखवत असेल, करत असेल इन युअर बॉडी, किंवा फिजिओलॉजिकल काही चेंजेस असतील किंवा ते बिहेवियरल त्याचं काही वेगळं असेल टू ॲडॅप्ट देअर इन्व्हायरमेंट्स, तर त्या प्रकारच्या ॲट्रिब्यूट्सला आपण म्हणणार ॲडॅप्टेशन्स. ओके, तर कोणकोणत्या प्रकारचे ॲडॅप्टेशन आपण बघणार आहोत. तर फर्स्ट वन, ॲडॅप्टेशन टू वॉटर स्कॅरिसिटी. ओके, देन सेकंड बघणार आपण ॲडॅप्टेशन ऑफ ऑर्गॅनिझम टू कोल्ड रिजन्स. ओके, जे ऑर्गॅनिझम कोल्ड रिजनमध्ये राहतात ते त्या कोल्ड रिजनमध्ये सर्वाइव्ह करण्यासाठी कशा प्रकारचं ॲडॅप्टेशन केलेलं आहे, जसं की पोलर रिजनमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ॲडॅप्टेशन टू हाय टेम्परेचर. ओके, हाय टेम्परेचर म्हणण्यापेक्षा आपण म्हणणार आहोत एक्स्ट्रीम टेम्परेचर. ओके, जसं डेझर्टमध्ये जे हाय टेम्परेचर असते त्याच्या प्रकारचं टेम्परेचर नाही, तर त्याच्यापेक्षा सुद्धा जे एक्स्ट्रीम हाय टेम्परेचर असते, फॉर एक्झाम्पल इन हॉट वॉटर स्प्रिंग्समध्ये आणि त्याच्यामध्ये ज्या प्रकारचं टेम्परेचर असते त्या टेम्परेचरला सुद्धा आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम दिसतात. ओके, तर त्या टेम्परेचरला ते कशा प्रकारे सर्वाइव्ह करू शकतात तिथे आपल्याला हे ॲडॅप्टेशन बघायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट वन, ॲडॅप्टेशन टू हाय प्रेशर. ओके, जसं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असते तसं हायड्रोस्टॅटिक प्रेशर असते इन वॉटर. जे ॲनिमल डीप वॉटरमध्ये किंवा डीप सीमध्ये राहतात त्यांच्यावरती, त्याच्या बॉडीच्या वरती जेवढं काही वॉटर असते त्या सर्व वॉटरचं वेट त्यांच्या बॉडीवरती पडत असते. दॅट इज कॉल्ड ॲज द हायड्रोस्टॅटिक प्रेशर.
तर त्या हाय प्रेशरला ते कशा प्रकारे ॲडॅप्ट करतात ते आपल्याला सुद्धा बघायचं आहे. ठीक आहे. देन ॲडॅप्टेशन टू ऑक्सिजन स्ट्रेस. जसं जसं आपण अल्टिट्यूडने वरती जाणार तसं जसं ऑक्सिजनचं पर्सेंटेज कमी कमी होत जाते. तरीसुद्धा इतक्या उंचीवरती इतक्या हायवरती आपल्याला ॲनिमल्स पाहायला मिळतात, प्लांट्स पाहायला मिळतात. प्राण्याला तर काही ऑक्सिजनची गरज असते, पण ॲनिमल्सला ऑक्सिजनची गरज असते. तर या लो पर्सेंटेज ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजनला ते ॲनिमल कशा प्रकारे सर्वाईव्ह करतात ते आपल्याला त्याचं ॲडॅप्टेशन आपल्याला सुद्धा इथे स्टडी करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे झाले हे सर्व झाले फिजिओलॉजिकल ॲडॅप्टेशन्स. ओके, म्हणजे फिजिकल चेंजेस करून हे ॲडॅप्टेशन केले जातात. तर काही ऑर्गॅनिझम फिजिओलॉजिकल ॲडॅप्टेशन करू शकत नाही, तर ते बिहेवियरल ॲडॅप्टेशन करतात. ते सुद्धा आपल्याला स्टडी करायचं आहे. बिहेवियरल ॲडॅप्टेशन. ओके. देन 7 नंबर हे आपल्या NCERTच्या बुकमध्ये दिलं नाही आहे, पण याच्यावरती क्वेश्चन्स येतात. ठीक आहे. आणि आपल्याला जर 350च्या वरती स्कोअर करायचा असेल तर त्याचा स्टडी करणे सुद्धा गरजेचं आहे. आणि तो ॲडॅप्टेशन आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ अँटी प्रिडेक्टर ॲडॅप्टेशन. ओके. हे ॲडॅप्टेशन पर्टिक्युलरली प्रे करतात. त्यांच्या प्रिडेक्टरपासून वाचवण्यासाठी बरेचसे ॲनिमल जे आहेत ते बरेचसे ॲडॅप्टेशन करतात टू प्रोटेक्ट देमसेल्फ फ्रॉम द प्रिडेक्टर. त्याला अँटी प्रिडेक्टर ॲडॅप्टेशन म्हणतात. ठीक आहे. आणि एक शेवटचा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे इकोलोकेशन्स. इकोलोकेशनचं एक्झाम्पल सर्वांनाच माहीत असेल, दॅट इज अ बॅट्स. ओके. बॅटसुद्धा त्यांना रात्रीचं दिसत नाही, पण त्यांचं प्रे जे असते ते रात्रीच उडते. त्यांना घेण्यासाठी त्यांना रात्री फ्लाय करावं लागत असते. आणि या रात्रीच्या फ्लाय करण्यामध्ये त्यांनी एक स्पेशल ॲडॅप्टेशन केलेलं आहे, त्याला आपण इकोलोकेशन म्हणतोय. ठीक आहे. ते सुद्धा एक प्रकारचं ॲडॅप्टेशन आहे, ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर लेट्स सी वन बाय वन ॲडॅप्टेशन्स. ओके. सुरुवातीला आपण फिजिओलॉजिकल ॲडॅप्टेशन बघू. स्टुडंट्स, तर आपल्याला पहिला बघायचं आहे ॲडॅप्टेशन टू वॉटर स्कॅरेसिटी. ओके. ॲडॅप्टेशन टू वॉटर स्कॅरेसिटी. ओके. आणि वॉटर स्कॅरेसिटी तुम्हाला मिळणार डेझर्टमध्ये. ठीक आहे. कारण की तिथे रेनफॉल फार कमी आहे, तर तिथे पाऊस कमी असल्यामुळे पाण्याची कमतरता तिथे असणार. ठीक आहे. तर प्लांटमध्ये आणि ॲनिमलमध्ये दोघांमध्ये सुद्धा आपल्याला या प्रकारचं ॲडॅप्टेशन पाहायला मिळते टू वॉटर स्कॅरेसिटीबद्दल. ठीक आहे. तर डेझर्ट जे प्लांट जे असतात ते पर्टिक्युलरली ॲडॅप्ट झालेले असतात टू सेव्ह देअर वॉटर. त्यांना आपण झिरो फाईट म्हणतो. ठीक आहे. डेझर्ट प्लांटला आपण काय म्हणतोय, झिरो फाईट. ओके. आणि डेझर्ट ॲनिमल जे असतात त्यांना आपण म्हणतो झिरो कोल. ओके. झिरो कोल्स म्हणजे डेझर्ट ॲनिमल्स आणि झिरो फाईट म्हणजे डेझर्ट प्लांट्स. ओके. डेझर्ट प्लांट्स. ओके. तर स्टुडंट्स, सुरुवातीला आपण प्लांट ॲनिमलमध्ये बघणार आहोत. तर पर्टिक्युलर आपल्याला 2 एक्झाम्पल्स इथे बघायचे आहेत. ठीक आहे. आणि त्या ॲनिमल्सनी कशा प्रकारे ॲडॅप्टेशन केलेलं आहे त्याच्यावर आपल्याला समजेल की व्हॉट इज द ॲडॅप्टेशन टुवर्ड द वॉटर स्कॅरेसिटी इन डेझर्ट. ओके. आणि ते 2 एक्झाम्पल जे आहेत ते आहे, फर्स्ट वन जे आहे ते कंगारू रॅटचं आणि सेकंड जे आहे ते कॅमलचं आहे. कॅमलचं म्हणजे दॅट इज कॉल्ड द शीप ऑफ डेझर्ट. ओके. दोघांचं ॲडॅप्टेशन बघितल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे ॲडॅप्टेशन हे लक्षात येईल. ठीक आहे. तर फर्स्ट वन जो आहे तो आहे कंगारू रॅट. कंगारू रॅट. ओके. Now kangaroo rat is a mammals. Okay, it is a mammals. Okay, and it found, कुठे आहे मिळतो हा, it is found in North America.
ओके. नॉर्थ अमेरिकामध्ये काय डेझर्ट आहे, तर नॉर्थ अमेरिकेच्या डेझर्टमध्ये तुम्हाला हा रॅट मिळणार. ठीक आहे. याला कंगारू रॅट का म्हणतात, कारण की याची बॉडी जी आहे ती कंगारूसारखी आहे. त्याचे शेवटचे दोन पाय आहेत ते कंगारूसारखे ॲडॅप्ट झालेले आहेत, त्यामुळे तो कंगारूसारखे जम्पिंग करत करत चालतो, त्यामुळे याला आपण कंगारू रॅट म्हणतो. ठीक आहे. तर हा कशासाठी ॲडॅप्टेशन करतोय, काय एम आहे याचं ॲडॅप्टेशनचं, टू रिड्यूस एम ऑफ द ॲडॅप्टेशन टू रिड्यूस वॉटर लॉस फ्रॉम बॉडी. ओके. त्यासाठी तो ॲडॅप्टेशन करतोय. आणि त्यासाठी त्यांनी कोणकोणते ॲडॅप्टेशन केलेले आहे, तर फर्स्ट वन, याची जी युरिन असते ती खूप कॉन्सन्ट्रेट असते. ठीक आहे. तर प्रत्येक युरिनमध्ये 80% किंवा 90% वॉटर असते, रिमेनिंग हार्मफुल केमिकल्स असतात. पण हा जो रॅट आहे तो काय करतो, जे युरिनमधलं वॉटर आहे ती रिॲब्झर्व करून घेतो, त्यामुळे याची युरिन जी असते ती खूप कॉन्सन्ट्रेट असते. सो इट प्रोड्यूस कॉन्सन्ट्रेट युरिन. अशा प्रकारे तो युरिनमधून जे वॉटर लॉस होते तो वाचवतोय. ठीक आहे. सेकंड वन, इट प्रोड्यूस सॉलिड फिकल्स. ओके. सॉलिड फिकल्स. ओके. जे काही फिकल मॅटर आहे याचं ते एकदम सॉलिड असते, जेवढं काय वाटतं त्याच्यामध्ये असेल ते पुन्हा रिअब्झॉर्ब केलं जाते. ठीक आहे. दुसरं जे ॲडॅप्टेशन आहे ऑफ द कंगारू रॅट्स ते म्हणजे इट लाईव्ह ड्युरिंग द डे टाईम इन बरो. ओके. सो इट ॲक्टिव्ह ड्युरिंग द नाईट टाईम. असे जे ॲनिमल असतात जे रात्रीला ॲक्टिव्ह असतात त्यांना आपण नॉक्टर्नल म्हणतात. ओके. सो इट प्रोटेक्ट itself from extreme hot day to move in burrow. ओके. तो दिवसाच्या वेळेस तो काय करतोय, बरोमध्ये राहतो, आणि रात्रीच्या वेळेस तो ॲक्टिव्ह राहतो, कारण की रात्रीच्या वेळेस टेम्परेचर कमी असते. ठीक आहे. अशा प्रकारे सुद्धा तो एक प्रकारचं ॲडॅप्टेशन शो करतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲडॅप्टेशन, इट सेल्डम ड्रिंक वॉटर ड्यू टू द सॅक्रिसिटी ऑफ वॉटर. ओके. पाणी कमी असल्यामुळे तो पाणी कमी पितो. ठीक आहे. तर त्याने पाणी मिळवायचा एक दुसरा जो सोर्स आहे तो म्हणजे मेटाबॉलिक वॉटर. ओके. इट गेट्स मेटाबॉलिक वॉटर. ओके. आणि मेटाबॉलिक वॉटर म्हणजे काय, तर मेटाबॉलिक प्रोसेसमध्ये जे बाय प्रोडक्ट म्हणून वॉटर तयार होते ते बाय प्रोडक्ट वॉटर तो स्वतः युटिलाइज करतो. ठीक आहे. सो वॉटर प्रोड्यूस इन इंटरनल metabolic process. Okay, like oxidation of fats. ओके. जेव्हा याच्या बॉडीमध्ये फॅट्सचं ऑक्सिडेशन होते त्या ऑक्सिडेशनमध्ये ॲज अ बाय प्रोडक्ट म्हणून वॉटर प्रोड्यूस होते. ओके. ॲज अ बाय प्रोडक्ट. ओके. ते वॉटर सुद्धा तो काय करतोय, युटिलाइज करतोय. हे सुद्धा याचं एक ॲडॅप्टेशन्स आहे. ठीक आहे. नेक्स्ट वन जे आहे, ओके, प्रोटेक्ट वॉटर लॉस ड्युरिंग एक्सहेल एअर. ओके. बघा,
जेव्हा आपण हवा सोडतो किंवा श्वास सोडतो तेव्हा या श्वासासोबत आपण कार्बन डायऑक्साईड रिलीज करतो. तो फक्त कार्बन डायऑक्साईड रिलीज नाही करत, तर त्यासोबत आपण वॉटर वेपरसुद्धा रिलीज करतो. त्याच्यामुळे जर आपण आपली हवा जर चेक केली तर ती आपल्याला गरम लागते. गरम लागायचं कारण काय आहे? कारण की त्या एअरमध्ये वॉटर वेपर्स असतात. ठीक आहे, त्यामुळे ते गरम लागतात. आणि वॉटर वेपरसुद्धा एक प्रकारचं वॉटरच आहे, पण ते गॅसियस स्टेटमध्ये आहे. पण हा जो रॅट आहे तो काय करतो, एक्सेल करायच्या वेळेस ती वॉटर जे आहे वॉटर वेपर्स त्याला कंडेन्स करून वॉटर ड्रॉपलेटमध्ये कन्वर्ट करतो आणि त्यांना पुन्हा ऑब्झर्व करून घेतो. म्हणजे एक्सेलमधून जे वॉटर लॉस होणार होते ते तो वाचवतो आहे, प्रोटेक्ट करतो आहे. ठीक आहे, तर त्यासाठी तो जो काही मेकॅनिझम यूज करतो आहे दॅट कॉल्ड ॲज अ नसल चॅम्बर. नसल चॅम्बर काउंटर मेकॅनिझम. ओके, नसल चॅम्बर काउंटर मेकॅनिझमच्या थ्रूमधून एक्सेल एअर करत असताना जी वॉटर लॉस होत असते तो वाचवतो आणि त्या वॉटरला पुन्हा तो रिअब्झर्व करतो. तर हा मेकॅनिझम कसा आहे बघा. आपल्या शरीरामध्ये जी हवा लागते, आपल्या शरीराचा जो रेस्पिरेटरी ऑर्गन्स आहे लंग्स, या लंग्सला सुद्धा मॅक्झिमम हाय टेम्परेचर किंवा लो टेम्परेचर चालत नाही, त्याला ऑप्टिमम टेम्परेचरच लागते. कारण तो नाजूक आहे, त्याच्यामध्ये जर एकदम गरम हवा गेली असेल तर इट हार्म्स टू आवर लंग्स. किंवा कोल्ड एअर जर गेली असेल तर सुद्धा त्याची इंजुरी आपल्या लंग्सला होऊ शकते. तर जी काही एअर आपल्या लंग्समध्ये जाणार आहे ती आपल्या लंग्समध्ये जाण्याच्या अगोदरच त्याला जास्त हॉट असेल तर त्याला कूल केली जाते, जास्तच कूल असेल तर त्याला मिनिमम टेम्परेचरपर्यंत वाढवलं जाते. त्याच्यानंतर ती आपल्या लंग्समध्ये ट्रान्सफर होते. ठीक आहे, आणि सर्व कुठे होते? आपल्या नसल चॅम्बरमध्ये. नसल चॅम्बर म्हणजे आपली नोस्ट्रिलची जी कॅव्हिटी आहे त्याला आपण नसल चॅम्बर म्हणतो. इथेच हवा गरम किंवा थंडी केली जाते. ठीक आहे, पण एक्सेल होत्याच्या वेळेस एक्सेल जेव्हा आपण करतो, हवा जेव्हा आपण सोडतो तर त्याच्यातून जी वॉटर वेपर्स जाणार असतात ते जायच्या वेळेस त्याने अशी एक मेकॅनिझम डेव्हलप केली आहे कोणा कंगारू रॅट्सना, की ती वॉटर वेपर्स जे आहेत ती कंडेन्स होऊन त्याचं कन्व्हर्शन वॉटर ड्रॉपलेटमध्ये होते आणि ती वॉटर पुन्हा आपल्या बॉडीमध्ये तो रिसिव्ह करून घेतो. दॅट इज कॉल्ड ॲज अ नसल चॅम्बर काउंटर मेकॅनिझम्स. ओके, तर हे सर्व ॲडॅप्टेशन कंगारू रॅटनी डेझर्टमध्ये केलेलं आहे टू सेव्ह द वॉटर. स्टुडंट्स, नेक्स्ट जो ॲनिमल्स आहे आपला तो आहे कॅमल्स. ओके, कॅमलला आपण काय म्हणतोय? शीप ऑफ डेझर्ट. शीप ऑफ डेझर्ट. ओके, तर व्हॉट इज द एम ऑफ द कॅमल टू ॲडॅप्टेशन? सेम एम आहे. एम जो आहे तो आहे टू रिड्यूस वॉटर लॉस फ्रॉम बॉडी. ओके, सो स्टुडंट्स हा सुद्धा ॲनिमल सेम ॲडॅप्टेशन शो करतोय. तर फर्स्ट वन जो आहे ती म्हणजे कॉन्सन्ट्रेट युरिन. ओके, सेकंड थिंग इज दॅट दुसरी गोष्ट म्हणजे सॉलिड फिकल. solid fecal matter. Okay, it also use metabolic water. ओके, जेव्हा फॅटला ऑक्सिडाइज केलं किंवा डायजेस्ट केलं जाते तेव्हा कम्प्लिटली डायजेस्ट करत असताना कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर अशी दोन बाय प्रोडक्ट तयार होत असतात. कार्बन डायऑक्साईड तो एक्सेल करून रिलीज करतो, पण वॉटर वेपरला तो पुन्हा यूज करतो. ठीक आहे, आणि ती वॉटर जी असते त्याला आपण मेटाबॉलिक वॉटर म्हणतो. ठीक आहे, तर हा सुद्धा त्याचा मेटाबॉलिक वॉटरचा रिसोर्स म्हणून यूज करतो आहे, कारण ऑलरेडी वॉटर रिसोर्स फार कमी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा सुद्धा नसल चॅम्बर काउंटर करंट मेकॅनिझमचा यूज करतो आणि एक्सेल करत असताना जी काही वॉटर लॉस होणार आहे ती वॉटर तो प्रोटेक्ट करतो आहे. सो इट युजेस नसल चॅम्बर. मी नसल चॅम्बर यासाठी लिहितो आहे की तुम्हाला ते
लक्ष द्या म्हणून. नसल काउंटर, तर हा सुद्धा जो ॲनिमल जातो नसल चॅम्बर काउंटर करंट मेकॅनिझम यूज करतोय. ठीक आहे, मी तुम्हाला मागच्या ह्याच्यात समजून सांगितलं होतं की मेकॅनिझम कशा प्रकारे आहे. ठीक आहे, एक्सेल करताना जे वॉटर लॉस होते ते याच्यामध्ये पोर्ट्रे केले जाते. ठीक आहे, आणि हा जो ॲनिमल्स आहे इट कॅन बी ड्रिंक्स अप टू द 18 liters ऑफ वॉटर विदिन 10 minutes. ओके, 18 liters of water within the 10 minutes and it can store this water in their hum. ओके, त्याची वॉटर येतो त्याच्या हममध्ये किंवा स्टमक पाउचेस जे आहेत त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवतो आणि एका टाईमला तो 80 लिटरपर्यंत पाणी पिऊ शकतो इन फेवरेबल कंडिशन्स. ओके, देर इज फेवरेबल कंडिशन जर असेल म्हणजे पाऊस यूज पडलेला असेल किंवा पाणी गिनी अवेलेबल आहे भरपूर प्रमाणामध्ये, तो ॲट ए टाईम एवढं मोठं पाणी पिऊ शकतो की त्याला महिनाभर पाणी प्यायची आवश्यकता भासू नाही शकत. 18 liters per 10 minutes, 10 मिनिटात 80 लिटरपर्यंत पाणी तो पिऊ शकतो. ठीक आहे, आणि फूड जे आहे फूड स्टोअर इन हम. ओके, इन फॅट अँड दॅट इज अ व्हाईट फॅट. ओके, जे फूड आहे तो फॅटमध्ये कन्वर्ट करतो आणि त्याला तो त्याच्या हम्पमध्ये स्टोअर करतो, ते व्हाईट कलरचं असतं. ठीक आहे, आणि दॅट इज कॉल्ड द व्हाईट फॅट्स. ओके, सो दिस इज द कॅमल्स ॲडॅप्टेशन, व्हेरी सिम्पल. ओके, नेक्स्ट वन जे आहे ॲडॅप्टेशन टू द कोल्ड रिजन्स. ओके, नेक्स्ट पॉईंट जो आपला तो आहे ॲडॅप्टेशन टू द कोल्ड रिजन्स. ॲडॅप्टेशन टू कोल्ड रिजन्स. ओके, कोणते कोल्ड रिजन्स? लाईक अ पोलर रिजन्स. ओके, नॉर्थ पोल किंवा साऊथ पोल्स. ठीक आहे, तर या रिजनमध्ये आपल्याला जे काही सी वॉटरमध्ये जे ॲनिमल्स मिळतात पर्टिक्युलर मॅमल्स. ओके, फॉर एक्झाम्पल द सील. सील जो ॲनिमल आहे इट इज अ मॅमल्स. ओके, आणि इट फाउंड इन पोलर ओशन्स. ओके, इट ऑलरेडी प्रेझेंट इन द वॉटर, ऑलरेडी तिथे खूप सारं लो टेम्परेचर आहे. मग हाऊ कॅन इट सर्वाइव इन दॅट वॉटर? सो इट हॅज द लेयर ऑफ फॅट्स बेन द स्किन. ओके, that is the adaptation of these animals. It has a layer of fat, okay, beneath skin. Okay, beneath the skin. Okay, त्यांच्या स्किनच्या खाली फॅटची खूप जाडी लेअर असते ज्याच्यामुळे त्यांची बॉडी थंडीपासून वाचते म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये काही हीट आहे ती इग्नॉरमध्ये लॉस होत नाही जरी आउटर टेम्परेचर किती लो असेल तरी. ठीक आहे, याला आपण ब्लबर लेअर म्हणतो. ठीक आहे, हे लक्षात असू द्या मित्रांनो, ब्लबर लेअर. ओके, ती जी ब्लबर लेअर आहे ही इन्सुलेटरचं काम करते. ठीक आहे, आणि जी काय बॉडीतून हीट लॉस होणार आहे ती हीट लॉस होऊ देत नाही. त्याचबरोबर हे जे ॲनिमल्स आहेत हे आईसचा उपयोग ॲज अ इन्सुलेटर म्हणून सुद्धा करतात. त्यांचे घर जे असतात ते आईसपासूनच बनलेले असतात ज्याच्यात ते राहतात, त्यामुळे त्यांची बॉडीतून येणारे जे लॉस आहे हीट ते होत नाही. ठीक आहे, तर सेकंड जो याच्यामध्ये पॉईंट आहे तो म्हणजे बर्जमन रूल्स. ओके, बर्जमन रूल्स आपण बघितलेला आहे. बर्जमन्स रूल. ओके, बर्जमन रूल्स काय होता की कोल्डर रिजनमध्ये जे ॲनिमल्स आहेत त्यांची बॉडी साईज जी असते ती खूप लहान असते ॲज कम्पेअर टू द वॉर्मर रिजन्स. ओके, कारण की जर लार्ज साईज जर असेल तर त्यांच्या बॉडीमधून एक्स्ट्रीम हीट लॉस होईल आणि हीट लॉस झाल्यामुळे ती तिथे सर्वाईव्ह करू शकणार नाही. तर हा बर्जमन रूल्स आहे. या बर्जमन रूलनुसार जो सरफेस एरिया अपॉन व्हॅल्यूम हा जो रेशिओ आहे हा 1पेक्षा लेस असायला पाहिजे, तरच ते ॲनिमल तुम्हाला कोल्ड रिजनमध्ये सर्वाईव्ह करताना दिसेल. ठीक आहे, आणि अशी ॲनिमलची साईज काय असते लहान असते. तर कोल्ड रिजनमध्ये मला लहान ॲनिमल मिळतात.
आणि जे वॉर्मर रिजनमध्ये ॲनिमल असतात त्यांचा हा जो रेशिओ असतो तो 1 पेक्षा जास्त राहतो. ठीक आहे. तर अकॉर्डिंग टू दिस रूल हे ॲनिमलचं सुद्धा एक ॲडॅप्टेशनच आहे आणि या रूलनुसार त्यांचं व्हॅल्यूमच्या कम्पेअरमध्ये सरफेस एरिया हा कमी असतो, त्याच्यामुळे त्यांच्या बॉडीतून कमी हीट लॉस होते आणि त्यामुळे ते या कोल्डर रिजनमध्ये ते सर्वाईव्ह करू शकतात. ठीक आहे स्टुडंट्स. तर बर्जमन रूल्स आपण बघितलेलाच आहोत ऑलरेडी. इथे आणखी आपला एक रूल बघायचा आहे तो म्हणजे ॲलेन्स रूल्स. ओके, ॲलेन्स रूलसुद्धा आपण बघितलेला आहे. ठीक आहे. काय होता ॲलेन्स रूल्स? बर्जमन रूल जो होता बॉडी साईजबद्दलचा रूल होता. ॲलेन्स रूल जो आहे तो एक्स्ट्रीमिटीजसाठी होता. ओके, म्हणजे कोल्डर रिजनमध्ये असणारे जे ॲनिमल्स आहेत त्यांची जे एक्स्ट्रीमिटीज आहेत म्हणजे इयर, नोज, ओके, ते जे असतात ते शॉर्ट असतात आणि वॉर्मर रिजनमधले जे ॲनिमल्स असतात त्यांचे जे एक्स्ट्रीमिटीज जे असतात एक्स्ट्रीमिटीज ओके ते लॉंग असतात. ठीक आहे, कारण की तिथे हीट लॉस होण्याचा प्रश्न येत नाही. ठीक आहे. तर जास्त मोठे जर असतील इयर अँड नोज तर त्यांची हीट जास्त लॉस होईल. त्यामुळे कोल्डर रिजनमधले जे ॲनिमल्स आहेत त्यांची एक्स्ट्रीमिटीज म्हणजे इयर आणि नोज जे आहेत ते शॉर्ट असतात. ठीक आहे. सो दिस इज द ॲडॅप्टेशन इन अ कोल्डर रिजन्स. ओके स्टुडंट्स, इथे सुद्धा आपल्याला एक पॉईंट बघायचा आपल्याला इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे कोल्ड हार्डनिंग. ओके स्टुडंट्स, आपण कोल्डर रिजनमध्ये कशाप्रकारे ॲनिमल ॲडॅप्टेशन करता हे बघत आहोत. ठीक आहे, पण त्याच्यामध्ये आणखीन एक आपल्याला शेवटचं ॲडॅप्टेशन बघायचं आहे किंवा एक ॲडॅप्टेशन कसं झालेलं आहे ते बघायचं आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला एक टर्म माहीत असणं गरजेचं आहे ती म्हणजे कोल्ड हार्डनिंग. ओके, आता हे कोल्ड हार्डनिंग म्हणजे काय असते? ओके, तर इट इज अ केमिकल और फिजियोलॉजिकल और केमिकल बायोकेमिकल फिजियोलॉजिकल और biochemical changes which enable to organism to survive and reproduce in extreme cold conditions. Extreme cold conditions. Okay, that is called as a cold hardening. Okay, फिजियोलॉजिकल किंवा बायोकेमिकली जे काही चेंजेस होतात ज्या चेंजेसमुळे तो ऑर्गॅनिझम त्या कोल्ड रिजनमध्ये सर्वाईव्ह करू शकतो त्यालाच म्हणतात कोल्ड हार्डनिंग. ओके, तर ही जी कोल्ड हार्डनिंग आहे ही सुद्धा 2 टाईपची आहे. ठीक आहे, एक म्हणजे फ्रीज टॉलरन्सेस आणि सेकंड वन जी आहे ती आहे फ्रीज अवॉइडिंग. ओके, तर कोल्ड हार्डनिंग हे ॲनिमल 2 प्रकारे करू शकतात. एक तर ते त्या लो टेम्परेचरला एकदम कोल्ड कंडिशनला स्वतःला फ्रीज होऊ देतील आणि त्या फ्रीजची जी कंडिशन आहे झालेली आहे त्यांची त्या कंडिशनला ते टॉलरेट करतील, जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्याला सहन करतील. ही एक जी कंडिशन झाली त्याची. दुसरी म्हणजे फ्रीज अवॉइडिंग. ओके, तर स्वतःला फ्रीज होण्यापासून ते स्वतःला वाचवतील. ठीक आहे, तर काही ॲनिमल जे आहेत ते त्यांचे सेल जे आहेत ते फ्रीज होऊ देत नाही. मग ते फ्रीज न होण्यासाठी ते काय करतात, एक अँटी फ्रीजिंग केमिकल सिक्रेट करतात. अँटी फ्रीजिंग केमिकल सिक्रेट करतात ज्याच्यामुळे त्यांची बॉडी किंवा त्यांची सेल्स फ्रीज होत नाहीत. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारचं केमिकल सिक्रेट करतात की त्या केमिकलचा मेल्टिंग पॉईंट जो आहे फ्रीजिंग पॉईंट जो आहे तो खूप मोठा असतो, खूप लार्ज असतो, जो की नॉर्मल एन्व्हायरमेंटल टेम्परेचरपेक्षा खूप मोठा असतो. त्यापर्यंत टेम्परेचर लो होत नाही, त्यामुळे त्यांची बॉडी फ्रीज होत नाही. फॉर एक्झाम्पल ग्लायसरॉल. ठीक आहे, एक्झाम्पल आहे
ग्लायसरॉलचं फ्रीजिंग पॉईंट फार लो आहे, तिथपर्यंत टेम्परेचर लो होत नाही, त्यामुळे त्यांचं सेल किंवा बॉडी फ्रीज होत नाही. ठीक आहे. तर इन पोलर रिजनमध्ये जे सीमध्ये राहतात ॲनिमल्स, त्याच्यामध्ये मराईन ॲनिमल, तर याच फिनॉमिनामुळे कोणत्या कोल्ड हार्डनिंगमुळे जे काही अँटार्क्टिका रिजनमध्ये जे काही सी आहेत, त्या सीमधले जे फिशेस आहेत ते सुद्धा त्या कंडिशनमध्ये सर्वाईव्ह करू शकतात किंवा रिप्रोड्यूस करू शकतात ड्यू टू द कोल्ड हार्डनिंग. कोणती प्रकारची कोल्ड हार्डनिंग करतात ते करतात फ्रीज अवॉइडिंग कोल्ड हार्डनिंग बाय सिक्रेशन ऑफ अँटी फ्रीजिंग chemicals. Okay, so some fishes in Antarctica sea water, okay, can survive and reproduce at sub-zero temperature by freezing, avoiding cold hardening mechanism, okay, by or due to anti freezing chemical. ओके. तर काही अँटार्क्टिका सीमधले ज्या फिशेस आहेत ते सुद्धा तिथे सर्वाईव्ह करू शकतात, तिथे रिप्रोड्युशन करू शकतात ड्यू टू द फ्रीजिंग अवॉइडिंग कोल्ड हार्डनिंग. आणि हे ते कशामुळे करू शकतात? बाय सिक्रेशन ऑफ अँटी फ्रीजिंग केमिकल्स. ओके. नेक्स्ट जो आहे आपला तो म्हणजे ॲडॅप्टेशन टुवर्ड द हाय टेम्परेचर. ओके. नेक्स्ट ॲडॅप्टेशन आहे आपला ॲडॅप्टेशन टू हाय टेम्परेचर. ओके स्टुडंट्स, इथे आपण हाय टेम्परेचर म्हणजे डेझर्टचं हाय टेम्परेचर नाही कन्सिडर करत आहे, खूप हाय टेम्परेचरची गोष्ट आपण इथं करतो आहे की जसं की हॉट वॉटर स्प्रिंग्स, ओके, किंवा डीप सी वॉटर ज्याच्यामध्ये आपल्याला हायड्रोथर्मिक वेंट पाहायला मिळतात. इथे ॲव्हरेज टेम्परेचर हे 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा सुद्धा जास्त राहते, तरीसुद्धा आपल्याला तिथे लिव्हिंग ऑर्गॅनिझम पाहायला मिळतात. ओके. तर मल्टीसेलुलर ऑर्गॅनिझम तिथे तर नसतातच, पण सिंगल सेल ऑर्गॅनिझम लाईक अ बॅक्टेरिया तिथे प्रेझेंट असतो. अँड दॅट बॅक्टेरिया इज अ आर्चिओबॅक्टेरिया. ओके. आर्चिओबॅक्टेरिया आपल्याला मिळतो कुठे? हॉट वॉटर स्प्रिंगमध्ये. हॉट वॉटर स्प्रिंग अँड डीप सी हायड्रोथर्मल वेंट. ओके. इथे ॲव्हरेज टेम्परेचर मोर दॅन 100 डिग्री सेल्सिअस असते. ते सुद्धा इथे आपल्याला आर्चिओबॅक्टेरिया पाहायला मिळतो आहे. ठीक आहे. तर हा सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे. ह्याचं प्रोटेक्शन जे करणारी ती एकच लेअर आहे, ती ज्याची प्लाझ्मा मेम्ब्रेन असते. ठीक आहे. आणि जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे ही बाय लेअर असते. ठीक आहे. ती फॉस्फोलिपिडनी बनलेली असते. ठीक आहे. तर याच्यामध्ये जे ॲडॅप्टेशन पाहायला मिळते ते आपल्याला या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्येच पाहायला मिळते. ठीक आहे. जनरली अदर ऑर्गॅनिझम तुम्हाला इथे पाहायला मिळणार नाही, कारण की 100 डिग्री सेल्सिअसला कोणत्याच ऑर्गॅनिझमचा मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी वर्क करणार नाही. का? कारण की प्रत्येक मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीमध्ये जे काम करणारी एन्झाईम असते ती एन्झाईमचे जे वर्क आहे ते एक ऑप्टिमम टेम्परेचरला करत असते. त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर असेल तर ती एन्झाईम तिथे डिस्ट्रॉय होऊन जाईल, कारण की एन्झाईम जे असतात त्या प्रोटीन्सनी बनलेले असतात. हाय टेम्परेचर असेल तर ते बर्न होऊन जातील आणि लो टेम्परेचर असेल तर ते फ्रीज होऊन जातात
आणि त्यांचं वर्क ते करू शकत नाही. त्यांनासुद्धा त्यांचं वर्क करण्यासाठी ऑप्टिमम टेम्परेचरची आवश्यकता असते. ठीक आहे. पण हा जो बॅक्टेरिया आहे, या बॅक्टेरियाचे जे एन्झाईम्स आहेत कॅन बी एनेबल टू वर्क ॲट दिस हाय टेम्परेचर. याचे जे एन्झाईम्स आहेत हे अशा प्रकारे इव्हॉल्व झालेले किंवा ॲडॅप्ट झालेले आहेत की अशा हाय टेम्परेचरला सुद्धा त्या वर्क करू शकता. हे झाल्याचं एक ॲडॅप्टेशन. ओके. सेकंड ॲडॅप्टेशन म्हणजे या बॅक्टेरियाची जी सेल वॉल आहे, जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, ती मोनोलेअर झालेली असते. मोनोलेअर कशाने? ड्यू टू द बाइंडिंग ऑफ टू फॉस्फोलिपिड लेयर्स. ओके. टू फॉस्फोलिपिड लेयर आणि त्यांच्यात जो बॉन्ड असतो तो असतो कोव्हॅलंट बॉन्ड. ओके. तर आपण बॅक्टेरिया सेल वॉलची लेअर बघितली असेल ज्याच्यामध्ये फॉस्फोलिपिड असतात. अशा प्रकारे मी इथे ड्रॉ करतोय. त्याला हेड असते आणि खाली टेल असते. ठीक आहे. खाली सुद्धा दुसरी लेअर असते ज्याच्यात सुद्धा हेड आणि टेल राहतात. ठीक आहे. अशा प्रकारे प्लाझ्मा लेअरची 2 लेअरनी बनलेली असते. ठीक आहे. हेड रिजन जो असतो तो हायड्रोफोलिक असतो. ठीक आहे. इट इज अ हायड्रोफोलिक. आणि टेल जो असतो तो हायड्रोफोबिक असतो. ठीक आहे. हायड्रोफोबिकचे रिझन्स आहेत तर यांच्यामध्ये काय होते, कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. त्यामुळे ही जी बायलेअर होती ती काय होते, मोनोलेअर होते. आणि मोनोलेअर झाल्यामुळे ती जास्त पॉवरफुल होते किंवा चांगल्या प्रकारे प्रोटेक्शन करू शकते. तशा प्रकारे याच्यामध्ये 2 ॲडॅप्टेशन आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये या आर्चिओबॅक्टेरियामध्ये की याची जी एन्झाईम्स असतात त्या या हाय टेम्परेचरला सुद्धा वर्क करू शकतात. आणि दुसरी म्हणजे त्यांची जी प्लाझ्मा मेम्ब्रेन ती मोनोलेअर असते. बायलेअरची ती काय तयार होते, मोनोलेअर तयार होते. ठीक आहे. सो दिस इज द ॲडॅप्टेशन टू द हाय टेम्परेचर. ठीक आहे. स्टुडंट्स, नेक्स्ट ॲडॅप्टेशन आपल्याला बघायचं आहे, ॲडॅप्टेशन टू हाय प्रेशर्स. ॲडॅप्टेशन टू हाय प्रेशर. ओके. या प्रकारचं ॲडॅप्टेशन आपल्याला पाहायला मिळते इन मराईन इनव्हर्टेब्रेट्स. इन मराईन invertebrates and fishes. Okay. So this can be adapt to crushing pressure. Crushing pressure. ओके. तर हे जे इन्व्हर्टिब्रेट्स आहेत आणि फिशेस आहेत ते तुम्हाला समुद्राच्या डीप वॉटरमध्ये मिळतात. त्यांच्यावर हायड्रोस्टॅटिक्स प्रेशर असते खूप सारं. ठीक आहे. आणि हे जे हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे, जसं जसं तुम्ही 1 मीटर डीपमध्ये जासाल, ओके, जसं तुम्ही वॉटरच्या 1 मीटर डीपमध्ये असाल तसं त्याचं प्रेशर हे 10 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इंक्रीज होत जाते. इंक्रीज होत जाते. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे. जसं तुम्ही सी वॉटरमध्ये डीपमध्ये जासाल तसं तुमच्यावरती ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आहे, हायड्रोस्टॅटिक जे प्रेशर आहे ते इंक्रीज होत जाते. म्हणजे 10 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इंक्रीज होत जाणार. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही 10 मीटर डीप जासाल तर तुमच्यावरती 100 ॲटमॉस्फिअर प्रेशर इंक्रीज झालेलं असेल, हायड्रोस्टॅटिक प्रेशर इंक्रीज झालेलं असेल. ठीक आहे. ॲटमॉस्फिअरिक मी म्हणतोय याचा अर्थ असा नाही की ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आहे. ॲटमॉस्फिअर हे जसं युनिट झालेलं आहे. ठीक आहे. जे प्रेशर असेल त्याला ॲटमॉस्फिअरिक युनिटमध्ये यूज करत असतात. ठीक आहे.
ॲक्च्युली इट इज अ हायड्रोस्टॅटिक प्रेशर. तर स्टुडंट्स, हे जे ॲनिमल्स आहेत डीप सी वॉटरमध्ये राहणारे, जे फिशेस आणि इन्व्हर्टिब्रेट्स आहेत, त्यांच्यावरसुद्धा खूप मोठं हायड्रोस्टॅटिक प्रेशर असते आणि त्या प्रेशरवरती राहण्यासाठी, त्या प्रेशरमध्ये राहण्यासाठी त्यांच्यामध्ये ॲडॅप्टेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. नेक्स्ट जे ॲडॅप्टेशन आहे ते ऑक्सिजन स्ट्रेससाठी. ठीक आहे. ॲडॅप्टेशन टू ऑक्सिजन स्ट्रेस. ओके. आणि ऑक्सिजन स्ट्रेस केव्हा होते? जर तुम्ही अल्टिट्यूडली जसं वरती जासाल तसं तिथे ऑक्सिजनचं प्रेशर पर्सेंटेज कमी असते. ओके. कारण काय? कारण की हाय अल्टिट्यूडला एअर प्रेशर फार कमी असते, एअर प्रेशर लो असते. ठीक आहे. आणि ड्यू टू द लो प्रेशर तिथे ऑक्सिजनचं पर्सेंटेजसुद्धा कमी असते. सो आवर टिश्यू गेट लेस ऑक्सिजन. ओके. ॲट द हाय अल्टिट्यूड. ओके. तर इथे सुद्धा बरेचसे ॲनिमल्स असतात जे या स्ट्रेसला सर्वाईव्ह करतात किंवा ॲडॅप्ट करतात. ठीक आहे. तर त्यासाठी त्यांनी कोणकोणते ॲडॅप्टेशन केलेलं असतं ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पण स्टुडंट, त्याच्यातून आपल्याला एक गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे की जसं आपण एखाद्या हाय अल्टिट्यूडला जातो तर आपल्याला एक सिकनेस होतो, ज्याला आपण माउंटन सिकनेस म्हणतो किंवा अल्टिट्यूड सिकनेस म्हणतो. माउंटन सिकनेस. ओके. माउंटन सिकनेस म्हणजे माउंटेनवर गेल्यानंतरच तुम्हाला अशा प्रकारचा सिकनेस होतो. दॅट इज वाय काढायचं माउंटन सिकनेस. त्याला दुसरंच नाव दिलेलं आपण. दुसरं नाव आहे याचं की अल्टिट्यूड सिक्वेन्स, अल्टिट्यूड सिकनेस. ओके. सेम आहे. तर कोणत्या प्रकारचे तुम्हाला सिकनेस इथे पाहायला मिळतो? तर याच्यामध्ये तुम्हाला फॅटिक्यू सिम्पटम्स काय घ्यायचे? फॅटिक्यू. दुसरं आहे वोमायटिंग. ओके. त्याच्यानंतर आहे नोसा, चक्कर येणे. आणि नेक्स्ट आहे हार्ट पॅलिपिटेशन. ओके. म्हणजे हार्ट आपलं धडधड करायला सुरुवात होते, कारण की त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी असल्यामुळे आणि शरीराची एकूण सर्व ऑक्सिजनची डिमांड यायला लागते आणि त्यांना सर्वांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी जास्तीचं ब्लड पंप करायचं असते, त्यामुळे आपला हार्ट जोरदाराने धडधड करायला लागतं. त्याला आपण म्हणतो हार्ट पाल्पिटेशन्स. ओके. नोसा, वॉमिटिंग आणि फॅटिक्यूस. ओके. तर हे सिम्पटम्स माहीत असणे गरजेचं आहे. ठीक आहे. आणि याच्यापासून वाचण्यासाठी काय ॲडॅप्टेशन केलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला 3 ॲडॅप्टेशन येणे गरजेचं आहे. त्याच्यातलं पहिलं जे ॲडॅप्टेशन जे आहे ते म्हणजे RBC म्हणजे रेड ब्लड कॉर्पस्कल प्रोडक्शन. RBC प्रोडक्शन इन्क्रीज. तर या कंडिशनमध्ये सर्वाईव्ह करण्यासाठी ॲनिमलनं कोणतं ॲडॅप्टेशन केलेलं आहे? त्यांचे जे RBC प्रोडक्शन आहे ते वाढवलेलं आहे. RBC प्रोडक्शनला आपण काय म्हणतो? इरिथ्रोपोरेसिस. इरिथ्रोपोरेसिस. ओके. म्हणजे RBC प्रोडक्शन. सेकंड म्हणजे ऑक्सिजन बाइंडिंग. बाइंडिंग टू हिमोग्लोबिन डिक्रीज. ओके. जितक्या वेळेस ऑक्सिजन हिमोग्लोबिनला अटॅच असेल तितका तो एंगेज असेल, त्यानं पटकन तो ऑक्सिजन कुठेतरी रिलीज केला पाहिजे, म्हणजे सेकंड ऑक्सिजन घेण्यासाठी तो मोकळा राहील. ठीक आहे. तर ऑक्सिजन बाइंडिंग कॅपॅसिटी जी आहे हिमोग्लोबिनची ती डिक्रीज केलेली आहे, हे त्याचं ॲडॅप्टेशन आहे. ठीक आहे. आणि तिसरं म्हणजे ऑक्सिजन ब्रीदिंग रेट. ओके. ब्रीदिंग रेट इन्क्रीज. ओके. ब्रीदिंग रेट त्यांनी इन्क्रीज केलेलं असते. ठीक आहे. तर 3 ॲडॅप्टेशन मी तुम्हाला सांगितलेले. 3 ॲडॅप्टेशन येणं गरजेचं आहे. पहिले RBC प्रोडक्शन इन्क्रीज झालं पाहिजेत. त्याच्या ऑक्सिजन बाइंडिंग कॅपॅसिटी जी आहे हिमोग्लोबिनची ती डिक्रीज केली पाहिजे. आणि लास्टली जी ब्रीथिंग रेट आहे एक्सेल आणि इनहेलची ती इन्क्रीज केली पाहिजे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ॲडॅप्टेशन बघितलं आहे.